तर बघा, हे आमच्या घरातलं गार्डन आहे. सगळी जी फुलं मी देवघरात नेत असते तर ह्या गार्डनमधलीच असतात. सुंदर असं सकाळचं वातावरण होतं. हे आहे पारिजातकाचं झाड. इतकी फुलं खाली सडा पडतं ना रोज, की खूप सुंदर. एका दिवशी नक्की दाखवेन. सगळी फुलं घरी येतात. अगदी खूप छान गार्डन आहे आमचं. त्यानंतर आलेली आहे तुळस. हॅलो, तुळस तर नमस्कार इतके तुळस सर्वांना. आलेले आहेत सर्वप्रथम घरात. श्री स्वामी खूप आहेत समर्थ. तुळशीचे तर झाड. आज म्हणजे आहे अगदी गुरुवार, प्रसन्न हिरवीगार दीपामावस्या तुळस सुद्धा आहे. आहे. छान वाटतं. तर कुठलंच इतका एक छान सुद्धा योग आलेला फुलावर आहे ना, विकत आणायची गरज गुरुपुषामृत पडत नाही. आणि गुरुवारचा दिवस, तशीच दीपामावस्या. त्यामुळे म्हणलं आज महाराजांना आवडीचा नैवेद्य करावा. तर पुरणाच्या पोळीला मी इथे करायला घेतले होते, कारण आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य द्यायचं सुद्धा झालं नाही, तर ते सुद्धा द्यायचं होतं. सकाळीच लवकर उठून मुलांचे डबे त्यांच्या आंघोळी वगैरे, त्यांना शाळेत वगैरे पाठवून मग मी बाकीचं सगळं स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. अमावस्या असल्यामुळे उंबरापूजन, महाराजांचा अभिषेक आणि देवपूजा अगदी घासून पुसून स्वच्छ केलेली आहे. त्यानंतर मी अमावस्याच्या दिवशी गाडीची सुद्धा पूजा करते. आणि खाली आमच्या घरी तुळशीचं झाड आहे, म्हणजे तुळस आहे. म्हणजे फुलं आणण्यासाठी गेले होते, तशीच मी तिथून पूजा करून आले. लवकर पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग मी नैवेद्य दाखवला महाराजांना पुरणाच्या पोळीचा. इतकं छान वाटत होतं ना, आज प्रसन्न वाटत होतं अगदी. खूप दिवसानंतर महाराजांना पोळी करण्यात आली. मग त्यानंतर मी मुजरा करून मला जायचं होतं आषाढ महिन्यात ज्या देवीला नैवेद्य असते ना, तिथे जायचं होतं. मग त्यानंतर मी लगेच घरचं सगळं आवरलं. मग मी निघाले म्हणजे देवीच्या मंदिरला. तिथे खूपच गर्दी होती. तिथनं मग मी येता मग लगेच श्रावण शुक्रवार स्टार्ट होणार ना उद्यापासूनच. मग मला लागणाऱ्या हव्या त्या वस्तू मी तिथे लगेच घेतल्या आणि इतक्या सुंदर मिळाल्या ना मला ते. ही बघा, ही ब्लू कलरची साडी आहे देवीची. तर मी वेगवेगळं देवीचं लुक करायचं असं ठरवलेलं आहे श्रावणात. तर उद्या शुक्रवार आहे. तर ही ब्लू कलरची साडी खूपच सुंदर आहे. त्यानंतर हे असं छोटंसं डेली यूजला घेतलेलं आहे चुनरी. आणि ही एक ग्रीन साडी वेल्वेटवाली, ही सुद्धा खूप सुंदर आहे. इतकी व्हरायटी होती ना, खूप व्हरायटी होत्या. त्यामधल्या मी ह्या 2 सिलेक्ट केल्या, कारण ऑलरेडी 2 घरात आहेत. आणि समईच्या खालचे 2 जे होते ना आता, ते छोटे, आणि हे 2 अशी छोटी मोठी खरेदी केली. नथ एक खराब झालेली होती, देवीची नथसुद्धा घेतली. आणि ही एक अशी सुंदर चुनरी होती, ती सुद्धा खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला